आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। थोड्याच वेळात ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक। संजय राऊत, नाना पटोले आणि जयंत पाटील महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर चर्चा करणार। रात्री उशिरापर्यंत जागा वाटपाची चर्चा चालणार। आमच्यात कोणताही वाद नाही, ठाकरेंची भेट घेतल्यानंतर चेन्नीथला यांची माहिती। चेन्नीथलांच्या ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर राऊतांची मवाळ भाषा। जागा वाटपासंदर्भात आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत। आजच्या बैठकीला नाना पटोले उपस्थित राहतील, राऊतांचं वक्तव्य। काँग्रेस मोठा पक्ष, आम्ही प्रादेशिक पक्ष। काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना त्यांच्या राज्यात स्थान द्यावं ही आमची भूमिका। जागा वाटपावरून संजय राऊतांचं वक्तव्य। उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपूरमध्ये आमचंच मेरिट, जागा आम्हीच लढवणार। ठाकरे गटाला जागा न सोडण्याचा नाना पटोलेंचा विरोध। शहांसोबतच्या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब। भाजप 155च्या आसपास जागा लढवणार, तर शिंदे गट 78 आणि अजित पवार गटाला 55च्या आसपास जागा, सूत्रांची माहिती। काल शहांसोबत झालेल्या बैठकीत महायुतीतील मुख्यमंत्री पदाबाबत अजूनही निर्णय नाही। आमदारांच्या संख्येनुसार सीएम पद ठरणार, शहांनी निर्देश दिल्याची सूत्रांची माहिती। महायुतीत मुंबई शहरातील 36 जागांचा तिढा सुटला। 36 जागांपैकी सर्वाधिक मतदारसंघ भाजपला मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। तर भाजप 18, शिंदे गट 16 तर अजित पवार गट 2 जागा लढणार, सूत्रांची माहिती। कुणी काहीही बोलू द्या, निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। आम्ही तिघं एकत्र बसून जागा वाटप जाहीर करू, उमेदवारांची नावंही लवकरच जाहीर करणार। दिल्लीतील शहांसोबतच्या बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। शिंदे, अजित पवारांना अपेक्षेप्रमाणे जागा मिळणार नाहीत। महायुतीत शिंदेंचं वजन नक्कीच वाढलंय। शिंदे दिल्लीतील संपर्क वापरून जास्त जागा घेतील, रोहित पवारांचं वक्तव्य। शरद पवार गटाची आज येणारी उमेदवारी यादी लांबणीवर। ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वादावरून पवार गटाची यादी लांबणीवर, सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज बैठक। राष्ट्रवादी भवनात सायंकाळी 5 वाजता बैठक। जागा वाटपावर चर्चा होणार। शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे उपस्थित राहणार। नागपुरातील मतदारसंघावरून महाविकास आघाडीत घमासान। पूर्व नागपूरच्या जागेसाठी पवार गटाची तातडीची बैठक। शरद पवार गट आक्रमक, पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत, तर काँग्रेसचं काम न करण्याचीही भूमिका। आमदार नाही, सावकार निवडून दिला, आता सावकाराचा बंदोबस्त करायचा आहे। भाजप नेते तुषार भारतीय यांची नाव न घेता रवी राणांवर टीका। बडनेरामध्ये तुषार भारतीय यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। नवनीत राणा विधानसभा लढणार असल्याचं ऐकलं नाही, भाजप नवनीत राणांना राज्यसभेवर पाठवणार, रवी राणांचा दावा। काल ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आज सिंधुदुर्गात राजन तेलींचं जंगी स्वागत। सावंतवाडी भाकरी परतण्याची वेळ आली आहे, राजन तेलींचा केसरकरांवर निशाणा। रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटाचे 3 उमेदवार निश्चित। दापोलीतून संजय कदम, गुहागरमधून भास्कर जाधव, राजापूरमधून राजन साळवींची उमेदवारी निश्चित, तर रत्नागिरी मतदारसंघातील उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम। अजित पवारांचं नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये जंगी स्वागत। 20 फुटांचा हार घालत हिरामण खोसकरांकडून स्वागत। हिरामण खोसकरांच्या प्रचारासाठी अजित पवारांची सभा। सभेआधी त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा। मुख्यमंत्री शिंदे आज गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती। कामाख्या देवीचं दर्शन घेऊन शिंदे प्रचाराला सुरुवात करणार असल्याची सूत्रांची माहिती। शिंदे दिल्लीतील भाजपच्या नेत्यांच्या हिरवळीवर बसले, तर त्यांच्या पॅन्टीला हिरवळ लागलेली असते। मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत गहाण ठेवलाय, राऊतांची टीका। राऊतांची स्वतःचीच पॅन्ट पिवळी झाली आहे, त्यांनी आधी त्यांचं पाहावं, राऊतांच्या शिंदेंवरील टीकेला संजय शिरसाटांचं उत्तर। वैजापूर मतदारसंघात ठाकरे गट आणि शिंदे गटात लढत होणार। शिंदे गटाचे रमेश बोरणारे विरुद्ध ठाकरे गटाचे दिनेश परदेशी अशी लढत होण्याची शक्यता, तर दिनेश परदेशी पक्ष बदलणारे व्यक्ती, रमेश बोरणारेंची टीका। अंतरवाली सराटीत जरांगेंच्या उपस्थितीत आज दुपारी 2 वाजता महत्वाची बैठक। राजकीय अभ्यासक, वकील, निवृत्त अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार। उद्या निर्णायक आणि शेवटची बैठक पार पडेल। अर्ज भरायचे की उमेदवार पाडायचे याचा निर्णय होणार। घराघरात मराठे निर्णयाची वाट बघताय, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदारांनी जरांगेंची भेट घेतली। योगेश केदार तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक। काहींची समाजाच्या विरोधात बोलण्याची इच्छा नसते, मात्र त्यांना बोलायला लावलं जातं। सरकारनं मराठा समाजाचं मन दुखावलंय, बड्या नेत्यांच्या भेटीवर जरांगेंची प्रतिक्रिया। सगळ्यांना लोक कंटाळलेत, कुणासोबत युती करणार नाही, ठरलं तर अपक्षच दणका द्यायचा। राजकीय पक्षांसोबतच्या युतीबाबत जरांगेंकडून भूमिका स्पष्ट। विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभेसाठी शिवाजी पार्क मैदानासाठी 12 अर्ज। 18 नोव्हेंबरच्या सांगता सभेसाठी पालिकेकडे अर्ज दाखल। मनसे, भाजप, शिंदे आणि ठाकरे गटासह इतरांचेही अर्ज।
गुहागरमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गटात लढत होण्याची शक्यता. भाजपचे माजी आमदार विनय नातू गुहागर मतदारसंघात सक्रिय. विनय नातू यांच्याकडून प्रचाराला सुरुवात. गुहागर मतदारसंघात ओबीसी चेहऱ्याला उमेदवारी द्या. उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवणार. ओबीसी बहुजन संघटनेचा इशारा. आचारसंहितेनंतर काढलेले जीआर तपासणीसाठी छाननी समिती गठीत. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय छाननी समिती गठीत. विरोधकांनी आक्षेप घेतल्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश. माढा विधानसभेसाठी अर्ज भरणे, चिन्ह वाटप तहसील कार्यालयात होणार, तर मतमोजणीची प्रक्रिया कुर्डुवाडीतच पार पडणार. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती. हिंगोलीच्या तीनही विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये रस्सीखेच. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता. साताऱ्यात माजी सैनिकांची संघटना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात. सैनिक फेडरेशन आणि भारतीय जवान किसान पार्टी निवडणूक लढवणार. राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल. वाशिममधील सभेत बोलताना सुजात आंबेडकरांची टीका. विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला इतर चिन्हावर लढावं लागणार. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिट्टी चिन्ह जनता दल पक्षाला देण्यात आलं. लातूरच्या अहमदपूर मतदारसंघासाठी अजितदादा गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच. अपक्षांकडूनही तयारी सुरू. माजी आमदार बबरुवान खंदाडे, माधव जाधव आणि उत्तमराव वाघ यांचा प्रचार सुरू. शिवसेना शिंदे गटाकडून पालघर जिल्ह्यातील कामाचा रिपोर्ट कार्ड सादर. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी पत्रकार परिषदेत घेत कामांची माहिती दिली. आमदार गणेश नाईक यांनी भाजप पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक बोलावली. कोपरखैरणे मधील कार्यालयात भाजपची महत्त्वपूर्ण बैठक. नाईक काय निर्णय घेणार याकडे लक्ष. पुण्यातील गांजवे चौकातील एका ग्रंथालयामध्ये आगीची घटना. पुण्यातील गांजवे चौकातील ग्रंथालयाला आग लागल्यानं विद्यार्थी संतप्त. ग्रंथालयाच्या आगीत विद्यार्थ्यांची कागदपत्र जळाली. विद्यार्थ्यांना अश्रू. नाशिकच्या येवला शहरातील बुंदेलपुरातील रस्त्याच्या मागणीसाठी रहिवासी आक्रमक. रस्ता करा अन्यथा मतदानावर बहिष्कार. ग्रामस्थांचा इशारा. यवतमाळच्या वणीतील नायगावात शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण. वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचं झालेल्या नुकसानीचा मोबदला आणि तारकुंपणाच्या मागणीसाठी उपोषण. परतीच्या पावसामुळे रत्नागिरीच्या राजापुरात भात पिकाचं मोठं नुकसान. किरण सामंतांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. तातडीनं पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना. पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीन भिजलं. पावसामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पावसामुळे शेती पिकांचंही नुकसान. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरण 100% भरल्याने 4 दरवाजे उघडले. धरणातून 3290 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. लातूर जिल्ह्यातील 8 पैकी 4 प्रकल्प 100% भरले. रेणा, भटी, तिरू आणि घरणी प्रकल्प भरले. मसलगा प्रकल्पात मात्र 22%च पाणी साठा. गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात. धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचं आवाहन.